भारतीय रेल्वे आपल्या देशातल्या सर्व प्रांतांना, संस्कृतींना आणि स्वप्नांना एकमेकांशी जोडणारी एक अजस्त्र यंत्रणा. ह्या रुळांवरून विविध भाषा, संस्कृती आणि राज्यांमधील लाखो लोकांना दररोज त्यांच्या इप्सित स्थळी नेलं जातं. पण 2016 साली ह्याच रुळांवरून लातूरला पाणी आणावं लागलं आणि संपूर्ण जगाचं लक्ष महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे गेलं. 14-15 दुष्काळ होता आमच्याकडे. विहिरी कोरडे पडायचे, बोर कोरडे पडायचे. त्या दुष्काळात पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय नव्हती. आमच्या जनावराला चारा राहायचा नाही. आमच्या जनावर स्थलांतरित करावं लागत होतं. जनावरांना पाणी नव्हतं, माणसाला पाणी नव्हतं. 10 बोर पडले होते. तेव्हा आपल्या गावाला कुठून जरी पाणी आणायचं म्हणलं तर जवळपास 10 किलोमीटरच्या पुढून टँकरनं पाणी आणावं लागत होतं. लांबून आणावं लागत होतं 1 किलोमीटरवरून घागरीने. जवळपास 10 ते 20 किलोमीटरवरून पाणी आणावं लागायचं. 25 किलोमीटरवरून पाणी आणायचं. डोक्यावर एक घागर आणि त्या घागर आणण्यामध्येच दिवस जायचा. कामाचा दिवस तर बाजूलाच राहिला. ते पाणी आणण्यामध्ये जवळपास 3 ते 4 महिने. आणि कमाईचं साधन दुसरं काहीच नाही शेती जाण्याशिवाय. प्यायला पाणी नव्हतं आणि तिकडून घ्यायचं. सगळ्यात मोठी समस्या पाण्याची. - 2016ला दुष्काळामुळे इतकी बिकट परिस्थिती होती की लातूरला ट्रेननी पाणी नेण्यात आलं. याची बातमी सगळीकडे झाली होती. सगळ्या लोकांनी ती पाहिली आणि खरंच थरकाप उडवणारी बातमी होती ही. पाण्याचं नीट नियोजन केलं नाही तर ही सगळ्या देशावर परिस्थिती येऊ शकते. 1972चा दुष्काळ पाहिला मी. त्याही पेक्षा कठीण परिस्थिती मागच्या वर्षी लातूर जिल्ह्यात निर्माण झाली, महाराष्ट्रात निर्माण झाली. सताळ्यामध्ये आपण शासन दप्तरही नोंद पाहू शकतो. 2010 पासनं टँकर चालू होता. पाणी विकत घ्यायची वेळ आमच्यावर होती. 20 रुपयाला एक टँक असा भेटायचा. दररोज 3 टँकर गावाला पाणी पुरायचं नाही. दररोज भांडणं. जिथं भारतातली पहिली घटना झाली की जिथं पाण्यासाठी जमाबंदी हा कायदा लागू करण्यात आला. प्रत्येक वर्षी टँकरच्या पाण्याच्या घेण्याच्या चढाओढीमध्ये युवकांचा, तरुणांचा, महिलांचा याच्यामध्ये बळी गेलेला आहे. नांदेडला उस्मान नगर आहे, तिथे टँकर 12ही महिने टँकर लागणार ते गाव. आणि तिथे त्या टँकरच्या चेंगराचेंगरीमध्ये काही जण दगावले. आणि खरं तर पाण्यासाठी संघर्ष ही म्हणजे त्याच चेंगराचेंगरीत काही माणसांचा जीव जाणं किंवा बऱ्याच भगिनींचा, लहान मुलींचा प्राण दगावतो या सगळ्या पाण्याच्या स्ट्रगलमध्ये. ग्रामीण भागामध्ये हे घडत असल्यामुळे त्याला तशी मोठी प्रसिद्धी शहरामध्ये मिळत नाही. पण ही विदारकता तिथे आहे. टँकर आल्यानंतर या ठिकाणी एक पॉइंट आहे थांबायचा. त्या ठिकाणी एकदा नळ्या घ्यायचे आणि घागरी घ्यायची. ते पळत कोणाची त्याची लवकर नळी आत पडल त्यालाच पाणी फक्त भेटायचं. 3 मिनिटाच्या आत 10,000 ते 15,000 लिटरचं टँकर खाली व्हायचे. एकाच वेळेस 50-50 एका होलमध्ये नळ्या पडायच्या. अशा 200 नळ्या टँकर मध्ये पडायच्या. आपली जर नळी समजा पडली नाही तर एक दिवस आड करून पुन्हा टँकर येणार. त्यासाठी आपल्याला 100 ते 200 रुपयाचं पाणी विकत घ्यावं लागते. त्यामुळे धडपडीनं माणसं जायचे. त्यामुळे टँकरून चढता चालू टँकरवर चढायचे पाण्यासाठी. चढता पाय निसटायचा आणि सरळ टायर खाली माणूस पडायचा. आमच्या गावाला एकच काम होतं 6 महिने ते 7 महिने उन्हाळ्याचं. फक्त पाणी उपलब्ध करणे. घरी जोपर्यंत पाणी येणार नाही पियापुरतं, सांडवणीपुरतं, जनावरापुरतं तोपर्यंत चैन नव्हता. आमच्या शेतकऱ्यांना झोप नव्हती. शेतातले कामं सुद्धा काही होत गेल्यात. नामनी आपल्या परीनं तिथं काम करण्याचा प्रयत्न केला. आज ते गाव टँकर मुक्त आहे. खरं म्हणजे हे आमच्या डोक्यात नव्हतं. नाम आणि नाना आणि मकरंदजी अनासपुरे ही म्हणजे या क्षेत्रात पडतील असं खेड्यातल्या कुठल्याही व्यक्तीला वाटत नव्हतं. काही कारण नाही त्यांनी पडायचं. पण बीडमध्ये एक कार्यक्रम झाला आणि तो आम्ही टीव्हीवर पाहिला. त्या दोघांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आम्ही. आणि तेव्हा लक्षात आलं की शेतकऱ्याबद्दल आत्मीयता असलेली ही मंडळी आहे. मग गावात बैठक घेतली, अनुपने बैठक घेतली.
योगाने आमचे बाजूचे सरपंच समाज आईने शिवपूरचे दैनंदिन आमचे कौटुंबिक समोर तेही त्या बैठकीला आले काही लोक घेऊन. आणि त्या बैठकीत निर्णय झाला की नामच्या वतीनं आपण जलयुक्तचं काम करूया. काही मंडळी नामची आली होती, त्यांना सगळ्या साईट आम्ही दाखवल्या. यात आमच्या गावचे सरपंच त्यांचे सर्व सहकारी जलयुक्तची कमिटीच निर्माण केली आम्ही या कामासाठी. आणि मग आमच्या गावाचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा शेतीचा प्रश्न सुटणार आहे हे लक्षात आल्यानंतर सगळ्या गावाने त्यात सहभाग घेतला. सगळ्या गावामध्ये लोकवाटा स्वखुशीनं सर्वांनी जमा केला. लोकवाटा हे नाम मात्र होता, खरा वाटा नामचाच. मात्र नाम फाउंडेशन पुढे सरसावलं आणि अशा सतायासारख्या अनेक गावांमधनं त्यांनी नाला खोलीकरण आणि सरळीकरणाचं काम केलं. खूप अशा अफाट प्रयत्नातून नाम फाउंडेशनची टीम आणली, ग्रामसभा घेतली आणि त्याच्यामधून आपल्या नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण घेण्याचं त्यांनी ठरवलं. नाम फाउंडेशनशी संपर्क साधून हा एक फार मोठा उपक्रम आमच्या या शिवपूरमध्ये राबवला. गावातून लोक वर्गणी करून 50% लोक वर्गणी करून तुमचं सिंहाचा वाटा, नाना पाटेकरचा आणि मकरंद अण्णासपुरेचा वाटा असल्यामुळे आम्हाला सोपं गेलं काम करण्यासाठी. नाम फाउंडेशन या कंपनीने भयानक असं आमच्यावर एक एहसान केलं, एक काम करून दिलं. स्वतःची त्यांची JCB आमच्याकडे पाठवून दिली किंवा तुम्ही लोक सहभागामधून डिझेल फक्त तुम्ही वापरा द्या आणि डिझेल तेवढं देऊन बाकीचं तुमचं काय लागेल तेवढं काम करून घ्या. आम्ही सुरुवातीला लोकसभागतनं काम चालू केलं. काम चालू केल्यावेळेस आमच्याकडे पैसे संपत आले. त्यावेळेस मी मकरंदाला एक SMS केला होता. त्या SMS द्वारे मकरंदाने मला काम करण्याची परवानगी दिली आणि राजाभाऊंनी एका फोनवरती माझ्या कामाला सुरुवात झाली. आमची तरुण मंडळी जलयुक्त शिवार समिती झाली. आमच्या तरुण मंडळीमध्ये सगळेजण जोमानं काम करायला लागले. दिवस रात्र या ठिकाणी आम्ही JCB पोकलेनच्या पाठीमागं आमच्या गावामध्ये पोकलेन आलं. 210 मशीनच्या साह्यानं 5 महिने 3 दिवस या गावामध्ये काम चाललं. नॉन स्टॉप जवळपास मला वाटतं 62 दिवस डे नाईट 2 ड्रायव्हर होते त्याच्यावर. रात्रंदिवस काम चाललं. नायगाव गावाच्या बाजूला जो नाला आहे याच्यावरती नाम फाउंडेशनतर्फे 2016 मध्ये 1420 मीटर लांबीमध्ये काम झालेलं आहे. जवळपास आम्ही गावात 13-14 किलोमीटरचं काम झालं भरपूर. आज माझ्या गावामध्ये साधारणतः जवळपास 3.5 किलोमीटरचं काम झालेलं नाला सरळीकरणचं. माझ्या गावात 16 किलोमीटरचं काम झाले. शिवपूरला मला वाटतं 10-11 किलोमीटरचं काम झाले. पूर्वीचे 3 किलोमीटरचं आणि आता 18 किलोमीटरचं असं एकंदरीत 21 किलोमीटरचं काम आमच्या पाकर संघमध्ये झालं. आमच्या गावाला नदीचं काम फार मोठ्या प्रमाणात झालं 7 किलोमीटर मध्ये. लातूर जिल्ह्यात सताळा, इप्पळगाव, पाखरसांगवी, शिवपूर, मालेगाव, चिखली अशा एकूण 12 गावात 112 किलोमीटरचं काम करण्यात आलंय. नांदेड जिल्ह्यात रिठा, येवती, काटकळंबा, रुई, नायगाव, शिरूर दाभाडे अशा एकूण 16 गावात 52 किलोमीटरचं काम नामतर्फे करण्यात आलंय. आणि नांदेडमधील हे काम नाम फाउंडेशन आणि शासन या दोघांनी एकत्र येऊन केलंय. आणि त्याचा फायदा असा झाला की जे वाहून जाणारं पाणी होतं ते सध्या सगळ्या नाल्यांनी भरून आहे.
जागोजागी पाण्याचा साठा बराचसा वाढलेला आहे आणि पाण्याचा साठा वाढल्यामुळे त्यांचं पर्क्युलेशन होऊन आमचे बोर आणि विहीर याच्यामध्ये पाणी भरपूर साठा झाला. गत वर्षी आमचं उत्पन्नामध्ये जवळजवळ दुपटीवर वाढ झाली. गेल्या वर्षी बिलकुल प्यायला पाणी नव्हतं. आता या वर्षी भरपूर 2-2, 3-3 एकर आमच्या विहिरीवर जलयुक्तामुळे जोपत आहे. नाम फाउंडेशनचं काम झाल्यापासून आमच्या गावात नो टँकर काय सगळं आमच्या म्हणजे बोरचे पाणी आहेत आणि इथून घरणी प्रकल्प आहे खूप मोठा मध्ये तिथून पाईपलाईन केली आहे पण त्या पाईपलाईन आम्ही पाणी सुद्धा घेत नाही. तर पाण्याची आमची अशी पत्री झाली आता की किमान ज्या वेळेस 80 किंवा 90 फूट विहिरी होत्या त्याच्यात पाणी बघायला येत नव्हतं, तर आता ती विहिरी 2 पावस पडले की 3ऱ्या पावसाला विहिरी भरते. आता या नाला सरळीकरणामुळे जवळपास 50 बोरला आज 100% फायदा झालेला आहे आणि एक 20 ते 25 विहिरींना पाणी आलेलं आहे. या नाला सरळीकरण कोरडीकरणाच्या 18 किलोमीटरच्या कामामुळं आमच्या गावातच नव्हे तर गावाच्या नवीन वसाहतीमध्ये अनेक बोर असतील, विहिरी असतील, त्या विहिरीला बोरला पाणी आलेलं आहे. 87 सहस्त्र घनमीटर एवढा पाणीसाठा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या पाणीसाठा निर्माण झाल्यामुळं आजूबाजू गावाच्या बाजूला या ठिकाणी 2 गाव आहेत. इकडे नायगाव, पिंपळगाव, शेळगाव या गावातल्या विहिरीचा जे पाणीसाठा वाढलेला आहे, ग्राउंड मधल्या वॉटर टेबल वाढलेला आहे, बोरचा पाणीसाठा वाढलेला आहे. विहिरीला आता काटोकाट विहिरी भरून आहेत आमच्या. विहिरी बोर जुने 10-10 वर्ष बोर बंद पडलेले आज वरून उलताले, बिना मोटरचं पाणी उलताले. पुन्हा माझ्या शेतामध्ये सगळे बोर सोडलेले आता वरून बोर एक तर वरून वाहून बोर आपण गेल्या वर्षी पडलेला आहे पण गेल्या वर्षी पाणी वाहत नव्हतं याचं. ही बंधारा झाल्यानंतर ही बोर आपला ऑटोमॅटिक वरून बगर मोटरचं पाणी वाहू लागलं. की एकेकाळी हा गाव पाण्यासाठी दर भटकणारा गाव आज टँकर मुक्तीच्या दिशेने निश्चितच वाटचाल या गावाची झालेली आहे. आता नेमकं म्हणजे आमच्याला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमच्या कायमचा मिटलेला आहे. सगळ्यात महत्वाचं हे केवळ नामनी केलेला नाही, लोकसहभाग महत्वाचा. लोकांना एकदा तुम्ही सामावून घेतलं की मग खूप काही होऊ शकतं. जलसंधारणाच्या कामामुळे गावाची आणि शेतीची तहान तर भागलीच, पण याच कामामुळे गावोगावी एक वेगळीच क्रांती घडून आली. विविध मतभेदांमध्ये विभागलेला समाज आज पाण्यामुळे एकवटलाय. त्याच्यामुळे आमचे जे दुरावे होते, राजकीय दुरावे सुद्धा आमचे कमी झाले. ह्या नामुळं आमच्या या कामामुळं आम्ही पूर्ण एकवटूनच आलो. आता एक कुटुंब वाटलेले, आमचं गाव म्हणजे एक कुटुंब वाटायला लागले आम्हाला. शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, माझ्या गावचंच उदाहरण देतो. या गावात गट तट राजकारण सगळं काही होतं. ज्या इतर गावात होते तेच आमच्या गावात होतं. पण परवा वर्षापूर्वी आमच्या गावात बिनविरोध निवडणुका झाल्या ग्रामपंचायतच्या. माझ्या माहितीनुसार माझी कल्पना आहे आता आमच्यात 20 वर्ष इलेक्शन होणार नाही साहेब. एक असं गाव आमचं एकवटलं 20 वर्ष इलेक्शनच होणार नाही. लातूर जिल्ह्यामध्ये नाम फाउंडेशननी जलसंधारणासाठीचं मोठं काम केलं, ज्यामध्ये हिप्पळगाव सारखं गाव आहे, साताळ्यासारखं गाव आहे. बऱ्याच गावांमध्ये जलसंधारणाचं काम केल्यामुळे तिथले पाण्याच्या पातळीत वाढ होऊन तिथल्या शेतकरी बांधवांना चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेता येऊ लागलं. आणि सर्वात महत्वाचा फायदा तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी पाणी अडलेलं आहे आणि थांबतंय त्याच नाल्यावर तिथं मोटारी बसवल्या जातो. शेतातली पिकं घेतली, जोंधळ्याला पाणी दिलं, हरभऱ्याला पाणी दिलं, गव्हाला पाणी दिलं शेतकऱ्यांनी. जवळजवळ याचा फायदा आम्हाला 900 हेक्टर पर्यंत झालेला आहे. हा जो बंधारा झालेला आहे, या बंधाऱ्याच्या शेजारीच माझी शेती आहे. त्या शेतीवर आज समजा यावर्षी थोडं पावसाची कमतरता भासत आहे. बंधारे आमचे भरले आहेत
त्यावर आम्ही इंजिन बसून मोटार बसून आमच्या शेतीला सुद्धा या बंधाऱ्याचा पाणी देण्यासाठी उपयोग होत आहे व गावातले जनावर जे होते त्यांना विकत पाणी घेऊन जायचं किंवा हापशातून उपसून पाजवायचं, त्याच्याऐवजी आता ते जनावर मुक्तपणे सोखुशीने त्या ठिकाणी जाऊन पाणी पित आहेत। इसका जैसे मल्टीपल बेनिफिट्स जैसे हुए हैं। नंबर 1, पर्यावरण के लिए तो अच्छा है। आज बरसात के दिन है, फिर भी ये पानी यहाँ पर जो दिख रहा है, इतना जो डेप्थ में जो पानी दिख रहा है, ये पानी पहले नहीं दिखता था, आता था, बह जाता था। और उसके बाद ऐसा हुआ कि यहाँ पर बाजू में जिधर मैं खड़ा हूँ, मेरे सामने जैसे यहाँ बहुत बड़ा जो मैदान है, यहाँ पर हर हफ्ता गुरुवार के दिन हजारों जैसे कैटल आते हैं कि वो कैटल मार्केट है, उनके लिए पानी पीने का प्रॉब्लम जैसे ऑटोमेटिकली सॉल्व हो गया। पहिला आमची जमीन फक्त कोरडवाहू होती, आम्हाला एक सीझन घेता यायचं, फक्त 3 महिन्याचं कुठलंही पीक घेता यायचं। आता आम्हाला 12 महिन्याचं पीक घेता येऊ लागलंय, म्हणजे आमच्या पातळीमध्ये 75% वाढ झालेली आहे। नाम फाउंडेशनच्या या कामामुळे गावामध्ये वेगवेगळे विकास आले। या ठिकाणी कृषी सहाय्यक असतील, कृषी विभागाचे लोक असतील, नाम फाउंडेशन काहीतरी काम करायला लागले म्हणून आमच्या इथं नाला बिल्डिंगचं काम 45 लाख रुपयाचं झालं। अशा वेगवेगळ्या योजना गावामध्ये यायला लागल्या। पाण्याचं जमिनीमध्ये पाणी मुरलं आणि आज शेतीला पाणी लागत नाही, जमिनीचं पाणी निचरा होतो। पहिला आम्ही 3 महिन्याची पिकं घ्यायची, साधं सूर्यफूल, सोयाबीन। आता आम्हाला शेंगा घेता येतात, ऊस घेता येते, टमाटर घेता येते, केळी घेता येते। बटाट्याचं उत्पन्न गेल्या वर्षी आमच्या इकडे फक्त 25 एकर बटाटा होता। या वर्षी कंपल्सरी जलयुक्ताचं काम झाल्यामुळे 125 ते 200 एकर पस्तोर बटाटा झालेला आहे आमच्याकडे। आणि ज्वारी सुद्धा डबल बटाट्याच्या पिकावर आम्ही ज्वारी सुद्धा घेतलेली आहे। आमच्या गावाचं मुख्य पीक सोयाबीन, हरभरा आहे। एक पाणी दिल्यामुळे आमच्या गावाला आज 12 ते 14 क्विंटल सोयाबीनचा उतार येऊ लागला। जवळजवळ आमच्या इथं त्या शेतामध्ये 2 पोते बी सोयाबीन निघायचं नाही, तिथं आज आम्ही 10 लाखाचे उत्पन्न काढले। आणि प्रयत्न केल्यामुळं माझ्याकडे मला आज डाळिंबामार्फत 25 लाख रुपये यावर्षी मिळाली। अजून 5 लाख रुपये मिळणारे चालू आहे विक्री। आणि लगेच जानेवारीला मला भार धरायचा आणि मला 1 कोटीची अपेक्षा आहे की फक्त मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी ही जी नदीवर आमचा प्रकल्प उभा केला आणि तिकडून एक नाला वाहतोय आणि त्या नाल्यावर त्यांनी खोलीकरण केलं, सरळीकरण केलं आणि त्याच्यामुळं मी आज जिवंत आहे। नाही तर मी सुद्धा स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार होतो। पाणी अडवा, पाणी जिरवा, हे जी त्यांनी स्कीम आणली त्याच्यामुळे मी जिवंत आहे आणि जिवंत राहणार आहे। आणि त्याच्यामुळं हे सारं की अतिशय उत्कृष्ट माझं समाधान झालेलं आहे। खरं आहे गुरुजी। हा, आणि हे सुशीला आहे, दैवा आहे, आणखी अयोध्या आहे, यांनी मला वर्षभर साथ दिलेली। आणि काटे जरी मोडले तर त्यांनी काटा मोडला नाही, त्याला काटे असतात। 15 एकर डाळिंबचा बाग आहे, 5 एकर अंगूरचा बाग आहे। हाताला आमच्या सुद्धा गट्टे पडले बघा। उद्ध्वस्त झालो होतो कधी की 2 वर्षाखाली पाणी नव्हतं। आज माझ्याकडे पाणी आहे आणि पाणी असल्यामुळं मी अतिशय आनंदी आणि सुखी आहे। आणि पाण्याच्या ह्या कामामुळे सगळीकडे एक सकारात्मक बदल आपल्याला दिसतो आहे। आणि खरं तर त्या शेतकरी बांधवांच्या बोलण्यामधनं किंवा त्यांच्या शेतातल्या पिकांच्या दृश्यांमध्येच तुमच्या लक्षात येईल की हा बदल किती महत्वाचा होता। आपण काही खूप केलं किंवा काय अशातला मुद्दा नाही, पण ते काही जे केलं त्यामुळे आज तिथे ही अशी परिस्थिती आहे। ज्या वेळेस नाम फाउंडेशन आवाज दिला त्यावेळेस हा अख्खा महाराष्ट्रात शेतकरी नाम फाउंडेशनच्या मागे मजबूतपणे उभा राहील, हाही विश्वास तुम्हाला देतो। And I appreciate NAM Foundation particularly. They are the real heroes because of their social commitment.
and this is experienced by everybody in entire Maharashtra. कारण हे काम न विसरण्यासारखं नाही. काल आला वडा वाहून गेला आणि निघून गेला असं नाही. 2 वर्षापूर्वी काम घडले, एक खडा वाहून गेला नाही. हे या नाम संस्थेन फाउंडेशननं आम्हाला अशी एक दिशा दाखवली, या जीवनाचा अर्थ कळाला आम्हाला. आणि गावासाठी स्वतःसाठी तर कुणी बी जगू शकते, दुसऱ्यासाठी जगण्याचा एक आम्हाला मार्ग सांगितलाय. जलसंधारणाच्या या कामामध्ये तलाव आहेत, शेततळी आहेत, याकडे नाम फाउंडेशननी बऱ्यापैकी लक्ष दिलं. मग नामनी ठरवलं की मूळचा जो खर्च आहे त्याच्यासाठी आपण मदत करायची. शेततळ्याच्या माध्यमातून 16 कोटी लिटर पाणी आज म्हणजे आमच्याकडे शिल्लक आहे, की शेततळ्यात शिल्लक असणारं पाणी आहे. शांतिवन आणि हे शेतकरी मिळून 200 एकर जमीन आता 12 माही ओलिताखाली आणलेली आम्ही आहे.